कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली पुन्हा सुरू झाल्या। यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग हा सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता। आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होतं। या संदर्भात पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला बैठकीत यश आलं असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले। अलिबाग वडखळ रस्ता हा एक चर्चेचा विषय झालाय आणि नागरिकांना या रस्त्याचा त्रास होतो। पण हा रस्ता कोणाच्या मालकीचा आहे हे राज्य सरकारने घोषित केलं नव्हतं। पहिला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये होता। या रस्त्यावरती 2014 मध्ये नूतनीकरण झालं, पण मधल्या काळामध्ये पॅच भरण्याच्या व्यतिरिक्त ह्या रस्त्याला खर्च झालेला नाही। अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे, त्याचबरोबर औद्योगिक ची राजधानी आहे। पण मला सांगावंसा आनंद वाटतो की या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे नव्याने झाले, त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना विनंती केली की या संदर्भात बैठक लावा आणि ही बैठक काल झाली। मला आपल्या माध्यमातून जनतेला सूचित करायचं, या रस्त्यासाठी 48 कोटी रुपये नूतनीकरणासाठी मंजूर झालेत।